एखाद्या व्यक्तीच्या जाण्याने आयुष्य थांबले आहे तर स्वामींचे उत्तर नक्की ऐका. स्वामी म्हणताय, ज्या व्यक्तीला तू तुझ्या आयुष्याचे सर्वच मानले होतेस, जिच्यासाठी तू जगाशी लढायला तयार होतेस, त्यानेच तुझा हात सोडला, तुला परकं केलं म्हणून स्वतःला एका खोलीत बंद करून रडत बसला आहेस का? त्या व्यक्तीशिवाय मी जगू शकत नाही, तिने माझा विश्वास का तोडला आहे? एकच विचार करून स्वतःचे सुंदर आयुष्य, करिअर आणि भविष्य जिवंतपणे मातीत मिळवायला निघाला आहेस का? हा व्हिडिओ आज तुझ्या स्क्रीनवर अचानक आलेला नाही. जेव्हा जेव्हा प्रेमाच्या आणि नात्याच्या नावाखाली माझ्या भक्ताचा भ्रमनिरास होतो आणि तो स्वतःला संपवण्याचा विचार करतो, त्याला खऱ्या आणि शाश्वत प्रेमाचा मार्ग दाखवण्यासाठी मला यावं लागतं. एका व्यक्तीच्या जाण्याने स्वतःचे आयुष्य उद्ध्वस्त करणे आता बंद कर. शांत चित्ताने ऐक. आज तुझा हा स्वामी तुला या दुःखातून बाहेर पडण्याचा महामंत्र सांगत आहे. माझ्या शब्दांवर विश्वास ठेव, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तू नेहमी विचार करतोस की समोरच्या व्यक्तीने तुझ्या भावनांचा खेळ केला, तुझा घात केला. पण वेड्या, हे जग केवळ एक रंगमंच आहे. ते प्रत्येकजण आपापली भूमिका निभावण्यासाठी येतो. जो माणूस तुझ्या नशिबातच नव्हता, त्याला तू कितीही घट्ट पकडून ठेवण्याचा प्रयत्न केलास तरी तो एक दिवस निघूनच जाणार होता. माणसाचे प्रेम स्वार्थावर आधारलेले असते. जेव्हा स्वार्थ संपतो किंवा नवीन पर्याय मिळतो तेव्हा माणसे बदलतात. पण तू एका व्यक्तीसाठी स्वतःचे अमूल्य जीवन का पणाला लावत आहेस? ज्या मातापित्याने तुला 9 महिने पोटात वाढवले, स्वतःचा घास भरवून मोठे केले, त्यांच्या प्रेमाची किंमत तुझ्या नजरेत काहीच नाही का? एका माणसासाठी तू त्या माऊलीच्या डोळ्यात अश्रू आणणार का? ज्याने तुला सोडले त्याच्या मागे धावून स्वतःचा आदर गमावू नकोस. जी व्यक्ती तुझ्या अश्रूंची किंमत समजू शकली नाही ती तुझ्या प्रेमाच्या लायकीची कधीच नव्हती. उलट तू माझे आभार मान, कारण मी संकट आणून किंवा परिस्थिती अशी निर्माण करून त्या चुकीच्या माणसाला तुझ्या आयुष्यातून दूर केले, जेणेकरून भविष्यात होणाऱ्या मोठ्या विनाशापासून तुझे रक्षण व्हावे. जेव्हा तू कोणावर आंधळा विश्वास ठेवतोस तेव्हा मला स्वतः मध्यस्थी करावी लागते. स्वतःला कमजोर समजू नकोस. उठ, डोळे पुस आणि स्वतःला इतकी यशस्वी बनव, इतकी समृद्ध बनव की तुला सोडून जाणाऱ्या व्यक्तीला एक दिवस स्वतःच्या कर्माचा पश्चाताप व्हावा. श्री स्वामी समर्थ नामाचा जप कर. माझे प्रेम कधीच बदलणारे नाही. मी जन्मजन्मांतरी तुझा हात पकडून ठेवायला तयार आहे. नवीन सुरुवात कर. तुझे भविष्य खूप सुंदर आहे. मी तुझ्या पाठीशी सदैव उभा आहे. श्री स्वामी समर्थ.